शहाजीराजांना ज्याने कैद केले होते तो मुस्तफा खान आता स्वतःच आजारी पडला. दिनांक 9 नोव्हेंबर 1648 रोजी त्याने प्राण सोडला. मरण्याच्या आधी त्याने शहाजीराजांना विजापुरास बादशाह आदिलशहाकडे पाठवले. शहाजीराजांना विजापुरास घेऊन जाण्याची कामगिरी अफझल खानावर सोपवली गेली. याचवेळी फराद खान बंगळुरास संभाजीराजांशी व फत्ते खान शिवाजीराजांशी झुंजावयास गेलेला होता. फत्ते खान खूप मोठे सैन्य घेऊन बेलसरच्या शिवारात तळ ठोकून बसला होता. खानाने खूप मोठे वराड आणले होते. हत्ती, उंट, तंबू, घोडदळ, पायदळ, सरदार वगैरे पसारा आणला होता. आणणारच आदिलशाही दौलतीचा एवढा मोठा नामदाज सरदार होता तो. पण इकडे पुरंदरावर पाहावे तर सारेच पोरखेड, बितभर राज्य, मुठभर सैन्य आणि करंग एवढा राजा. पण या करंग एवढ्या राजात बळ मात्र 10 हत्तींचे होते. शिवाजीराजांनी आपल्या जीवलगांपुढे मनसुबा मांडला. फत्तेखानावर अवचित झडप घातली तर जमले तर पुरताच मोडू, नाहीतर निदान चटका तरी बसेल त्याला. सर्वांनी महाराजांचा मनसुबा लगोलग उचलून धरला. खानाच्या छावणीवर हल्ला करण्याचा बेट ठरला. सारा डाव खेळायचा होता गनिमी काव्याने. गनिमी कावा म्हणजे सह्याद्रीने शिकवलेला डाव. हल्ला फसला आणि शत्रू अंगावर आला तर पळून येण्यात कमीपणा नाही. गारगार वारा घुंगावू लागला. इतर सरदारांनी आपापली निवडक माणसे निवडण्यास सुरुवात केली. प्रत्येकांची मनगटे शिवशिवत होती. सगळ्या फौजेची तयारी झाली. महाराजांचा निरोप घेऊन तुकडी गडाबाहेर पडली. तिच्या मागोमाग इतरही तुकड्या बाहेर पडल्या. भगव्या झेंड्याची तुकडी निघाली. बातम्यांचे व हुकुमांचे केंद्र काहीतरी खुणेचे असावे म्हणून भगवा झेंडा बरोबर घेऊन एक स्वारांची तुकडी महाराजांनी मुद्दाम तयार करून बरोबर दिलेली होती. ही तुकडी अगदी मागे होती. एका जवान गडाच्या हाती झेंडा दिलेला होता व सुमारे 50-55 आडदांड मराठे स्वारीत सामील केले होते. झेंडा वाऱ्यावर फडफडत होता. घोड्यांच्या टापांशिवाय दुसरा आवाज उमटत नव्हता. बेलसरच्या परिसरातील फत्तेखानाची छावणी बेसावध होती. तंबू राहुट्यात डोलत होत्या. जणू पांढरे हत्तीच. छावणीच्या चारी अंगांना पहारा चालू होता. मावळे मराठे टाच लावून दौडत होते. जणू काळविटांचा कळपच. स्वारांच्या तुकड्या बेलसरच्या परिसरात घुसल्या. आता त्यांनी आपला वेग एकदम कमी केला. थोडीही बोलचाल न करता ते छावणीच्या जवळ पोहोचले. त्यांच्यात आणि छावणीत अंतर मात्र बरेच होते. आपली चाहूल गनिमास थोडीसुद्धा लागू नये म्हणून प्रत्येक जण काळजी घेत होता. तिथे येताच पूर्वी गडावर योजल्याप्रमाणे सर्व तुकड्या फत्तेखानाच्या छावणीच्या भोवती पांगून गेल्या आणि एवढ्यात इशारत झाली. चारीही बाजूंनी धडाधड मराठी स्वाऱ्यांच्या तुकड्या लांडग्यासारख्या खानाच्या छावणीवर तुटून पडल्या. निरभ्र आसमानात एकाएकी ढग गोळा व्हावे आणि पावसाची भयंकर झोड उठावी तशी मराठ्यांनी खानाच्या छावणीवर अकस्मात झोड उठवली. हा हल्ला कोसळताच खानाच्या साऱ्या फौजेची दाणादाण उडाली. आरडाओरड आणि धावपळ. काही वेळ हे काय घडते हे कोणाच्या लक्षातच येईना. कोणी नुसतेच पळत सुटले, कोणी शस्त्र शोधू लागले. मराठे तर पिसाळलेल्या वाघासारखे धुमाकूळ घालीत होते की बस. त्यांनी शाही फौजेची वारेमाप कत्तल आरंभली. आपण केव्हा मेलो हे कित्येकांना समजलेच नाही. खानाच्या फौजेला सज्ज व्हायला अवसरही मिळेना. खुद्द खान या गलबलत्याने दचकून उठला. पाहतो तो मराठी गेंडे मुसंड्या मार मारून जीव घेत होते. मराठे तर मुठभर आणि नाच तर सैतानी मांडलेला. स्वतः फत्ते खान मात्र आता एकदम पुढे झाला. त्याचे बरेचसे लष्करही कसे बसे तयार होऊन मराठ्यांना तोंड द्यायला धावले. आतापर्यंत मराठ्यांनी मात्र चांगलाच हात दाखवला होता. भगव्या झेंड्याची तुकडी मात्र माघारी फिरली नव्हती. उलट त्या मर्दांनी चढाईच सुरू केली. निशाण बारदार झेंडा तोलीत तोलीत पुढे सरकत होता. बाकीच्या जवानांनी न डरता गनिमाची कापाकाप चालवली. बाकीच्या साऱ्या टोळ्या छावणीपासून दूर झाल्या होत्या. खानाचे फार मोठे लष्कर झेंड्यावर चालून आले. गनिमांची अगदी झेंड्यावरच गर्दी केली. झेंडा हेलकावू लागला. प्रत्येकाचे काळीज धडधडू लागले. जीवाच्या भीतीने नाही, अपयशाच्या भीतीने. मेलो तर परवा नाही, पण झेंडा गेला तर अब्रू जाईल. प्रत्येक जण झेंड्यासाठी धारेची शर्थ करू लागले. पण गनिम फारच जोरावर होता. झेंडा ऐन गर्दीत सापडला. निशाणबारदारावर मोहोळ उठले. आता अगदी अब्रूवर प्रसंग आला. काय होतंय काय नाही पापणी लवेना. एवढ्यात एक मराठा स्वार इतक्या झपाट्याने गनिमांच्या गर्दीत घुसला की जणू कडकडून कोसळलेली वीजच. त्याने पहिल्या धडाक्याला 6-7 दुश्मन खटाखट उडवले. पण तेवढ्या झेंड्यावरच्या स्वाराला गनिमांपैकी कुणाचा तरी घाव असा जोरात बसला की तो स्वार घोड्यावरून खाली कोसळलाच. त्याच्या हातातला झेंडा निसटला.
आता झेंडा जमिनीवर पडणार एवढ्यात त्या नव्याने चालून आलेल्या तरवार बहादराने झेंडा वरच्यावर पकडला. त्या जखमी स्वाराला तशाच जलदीने दुसऱ्या एका घोड्यावर घेऊन त्याने झेंडा आपल्याच हाती ठेवला आणि साऱ्या तुकडीला माघार घेण्याचा हुकूम दिला. या वेळेत सर्व मराठी टोळ्यांनी माघार घेतली होती. माघार घेता घेता बेलसरपाशी काही मराठे खस्त झाले. बाकीच्यांनी घोड्याला टाच मारली आणि ते पुरंदराच्या झाडीत पसार झाले. झेंड्यांच्या तुकडेनेही माघार घेतली आणि ती पुरंदराकडे दौडत निघाली. जात असलेली अभ्रू तोलून धरणारा तो शमशेर बहादर स्वार प्रत्येकाच्या ओळखीचा होता. बाजी जेधे, कान्होजी झेद्यांचा लेख हा. झेंडा तोलीत तोलीत आणि हरहर गरजत बाजी आणि बाजीची तुकडी पुरंदराकडे निघाली. खानाच्या लोकांनी मराठ्यांचा पाठलाग केव्हाच सोडून देऊन छावणी गाठली होती. वाऱ्यामागे धावण्यात काय शहाणपण आहे. गडाच्या पायथ्याशी पोचेपर्यंत सर्व तुकड्या एकत्र आल्या. झेंड्याची तुकडी आणि मागोमाग बाकीचे स्वार असे हे मावळी सैन्य गड चढू लागले. पुरंदराची दरीखोरी जयघोषांनी गोंदून गेली. फत्तेखानाला हा गनिमी कावा फारच झुमला. एवढ्यात अशरफशाह व पराभवामुळे पळून आलेले शिरवळचे हशम खानाच्या छावणीत येऊन पोहोचले. त्यांची ती हैराणगत पाहून खान थक्क झाला. बाळाजी हैबतरावासारखा प्रख्यात सरदार शिवाजीच्या पुंडांनी उघड उघड लढाईत मारला, फौजेची धुळदाण उडवली आणि सुभान मंगळाचे ठाणे जिंकले हे ऐकून आधीच चिडलेला खान भयंकरच संतापला. त्याला असे झाले, आता या शिवाजीचे काय करू. त्या संतापाच्या भरातच पुरंदराकडे त्याने आपली भडकलेली नजर फेकली. भयंकर नामुष्की. एवढे प्रचंड फौज आणूनही अखेर पोरासोरांनी पराभव केला. खानाचा तिळपापट उडाला, पण समोरचा पुरंदर मात्र शांतपणे हसत होता. खानाने एकदम आपल्या फौजेला सज्ज होण्याचा हुकूम सोडला. संतापामुळे खानाचा विवेक सुटला. शिवाजीचा फन्ना उडवण्यासाठी त्याची शमशेर ज्ञानातून बाहेर पडली. मुसेखान, अशरफशाह, निनाद शेख, हसन शेख वगैरे सर्व सरदार आणि त्यांचे सैनिक भराभरा तयार झाले. हत्तींवर हौदे चढले. निशाणे व नौबती तयार झाल्या. खानाने कुचाचा इशारा केला आणि फौज पुरंदराच्या रुखाने निघाली. बेलसरपासून पुरंदर फक्त 5 कोसांवर. पुरंदराच्या रुखाने फत्तेखान चिडून दौडत सुटला. ती फौज रणघोष करीत मागोमाग दौडत सुटली. पुरंदरावर उत्साहाचा सागर महाराजांभोवती नाचत होता. फत्तेखानावर घातलेली यशस्वी झडप आणि शिरवळचा घवघवीत विजय यामुळे महाराजांच्या सवंगड्यांना जास्तच फुराण चढले होते. फत्तेखानाची फौज गडाच्या रोखाने दौडत येताना गडावरच्या ठेळेकरी मावळ्यांना ती दिसली. एकदम इशारतीच्या आरोळ्यांनी गड कोंदून गेला. गडबड, गर्दी, धावपळ सुरू झाली. तोफांची तोंडे फिरू लागली. हत्यारे पात्यारे घेऊन जो तो आपापल्या जागी मोर्चा साधू लागला. गोफणी सरसावल्या गेल्या. पुरंदरावर लगीनघाई उडाली. राजांच्या हुकमावरून नौबत सुरू झाली. खान आला. तो जो जवळ येऊ लागला तो गडावरचे वातावरण तणावात चालले. खानाची फौज त्या प्रचंड पुरंदरगडाच्या पायथ्याशी येऊन ठेपली आणि खानाने गडावर चढून जाण्याचा हुकूम दिला. आघाडीला मुसेखान होता. फौजेच्या डाव्या बगलेस बजाजी नाईक निंबाळकर, उजव्या बगलेस माजी घाटगे व पिछाडीस असा फत्तेखान होता. ओरडत गरजत खानाचे लष्कर गड चढू लागले. फत्तेखानाच्या या लष्करात सुखवस्तू लागणाऱ्या मंडळींचाच भरणा जास्त होता. डोंगरावर राहोच, पण पायी सुद्धाचे फारसे कोणी चाललेले नाहीत. महानांशिवाय हिंडायची ज्यांना जन्मात कधी सवय नाही असे वीर केवळ हौसे खातरच जणू या स्वारीत दाखल झालेले होते. अन आता डोंगर चढण्याचा प्रसंग त्यांच्या भाळी आला होता. डोंगर चढणे म्हणजे केवढे कष्टाचे काम. त्यातून सह्याद्रीचा डोंगर अन त्यातूनही पुरंदर. पावला पावलाला धाप लागत होती. आता हे वर जाणार, लढणार, गड जिंकणार अन बंडखोर शिवाजीला चढतानाच दम लागून त्यांचा जीव जायची वेळ आली होती. ही फौज वाटेल तेथून डोंगर चढत होती. हे असे खास स्वतःच्या इच्छेप्रमाणे खाजगी वाटांनी सह्याद्रीचे डोंगर चढणे म्हणजे शुद्ध वेडेपणाच की हो. त्यात भयंकर हाल व्हायचे ठरलेलेच. खानाने पठाण लोक बरेच आणले होते. त्या सैन्याचे देखील असेच हाल होत होते. गडावरती राजांची माकड फौज टपून बसली होती. खानाची फौज माऱ्याच्या टप्प्यात येईपर्यंत गडावरून काहीही प्रतिकार झाला नाही आणि गनिम टप्प्यात आला. गडावर राजांनी इशारत केली. अन मग काय सांगावी त्या खानाची दुर्दशा. गडावरून तोफांचा, बंदुकांचा आणि बाणांचा केवळ भडीमार सुरू झाला. तटावरून राजांच्या मावळ्यांनी खूप मोठमोठ्या आकाराचे धोंडे खाली ढकलून देण्यास प्रारंभ केला. ते धोंडे तटावरून निसटले की इतक्या वेगाने गडगडत सुटत की त्यांना चुकवून बाजूला सरकणेही अशक्य. आणि किती चुकवणार? 1, 2, 5, 25, 50 किती?
धडा धडा सारखा वर सर्वच बाजूंनी हा दगडी पाठलाग सुरू झाला होता. खानाचे लोक भराभर दोंड्याखाली सापडून ठेचाळून निघू लागले. एक एक दोंडा मोठा उत्पातच करी. तो तटावरून खाली निसटला की डोंगरावरती शांत पहुडलेल्या धोंड्यासहित धडक देई. ती धडक बसताच तोही दोंडा उड्या मारीत मातीत उधळीत खानाच्या लोकांवर धावत सुटे. शिवाय मावळे गोफणी गरगर फिरवून सणाणून गोटे सोडित होतेच. खानाच्या फौजेचा हुरडा उडू लागला. आरडाओरड अनेक इंकाळ्यांनी तर कथे पठार दणाणून गेले. खानाच्या फौजेचा भयंकर संहार उडत होता. शिरवळला पराक्रम गाजवून आलेले भीमाजी, गोदाजी जगताप वगैरे वीर व खुद्द कावजी आणि बाजी जेधे तसेच बाजी पासलकर वगैरे सर्वच लोक केवळ धुंद झाले होते. खानाच्या लोकांचा तर पार धीरच गळाला. एवढा अवघड डोंगर चढता चढता त्याची छाताडे फुटायची वेळ आली होती आणि शिवाय वरून दगडांचा आगीचा पाऊस पडत होता. सबंध डोंगरांवर जिकडे तिकडे रक्तबंबाळ झालेली प्रेते पडत होती. आपल्या फौजेची केवळ दगड धोंड्यांखाली ही मौत चाललेली पाहून मुसेखान म्हणाला, यह गजब है, पत्थरों की बौछार नहीं, इन पत्थरों से हमारे कितने बहादुर मारे गए हैं. यह कोहस्तानी लड़का शिवाजी हम जैसे सुरमा बहादुरों को हराता है. हम बहादुर है, हमारी शमशीर की ताकत दुनिया को मालूम है. लानत है कि हम भाग कर लौट जाए. किले पर नजर रखो, वो जरूर कामयाब होंगे जो डटकर खड़े रहेंगे. आणि ईर्षेने मुसेखान, शेख मिनाद, रतन, बजाजी नाईक व मताजी घाटके हे नीट धरून वर येऊ लागले. त्यामुळे फत्तेखानाचे लष्करही चढू लागले. तेव्हा राजांनी गडाचा दरवाजा उघडून आपली फौज फत्तेखानी फौजेवर सोडली आणि मग गडाच्या डोंगरावरच लढाई कडाडू लागली. भैरोजीची, मिनाद शेख व रतन शेख या दोघांशी झुंज जुंपली. गोदाजी जगतापने खुद्द मुसेखानलाच गाठले. असेच एकेकाशी एक दोघे लढू लागले. गडावरून रक्त वाहू लागले. लाल लाल फुले वाऱ्याने हलताहेत असा भास होऊ लागला. लढता लढता गोदाजी जगतापने मुसेखानाच्या छाताडात खचकन भाला खुपसला. पण तो बहादर मुसेखानही असा जबर वीर्याचा मर्द होता की त्याने दोन्ही हातांनी आपल्या छातीत घुसलेला तो भाला उपसला आणि संतापाने त्याने दात ओठ खाऊन त्या भाल्याचे 2 तुकडे करून टाकले. त्याने तलवारीने गोदाशीची भयंकर युद्ध मांडले. कुऱ्हाडीच्या घावासारखे दणाणन घाव एकमेकांच्या ढालीवर आदळत होते. राजांचे सर्व सवंगडी पराक्रमाची शर्थ करीत होते. गोदाजी जगतापने मुसेखानाच्या खांद्यावर इतका भयंकर घाव घातला की खांद्यापासून पोटापर्यंत खानाची फाकळी उडाली. मुसेखान पडला. मुसेखानाने शौर्याची मात्र कमाल केली आणि फत्तेखानाच्या फौजेचा धीर सुटला. सरदारच पळत सुटले. खुद्द फत्तेखानही पळत सुटला. त्याच्या मागोमाग त्याची फौज पळत निघाली आणि मग त्याच्या पाठलागावर भीमाजी, कावजी, बाजी, बाळाजी वगैरे शेकडो मावळे ओरडत निघाले. मधमाशांचे मोहळ फुटले जसे. आणि खानाच्या फौजेवर त्यांनी अपघाती मराठे हर्षभराने तरवाली ढाली उंचावून ओरडत आहेत. महाराज प्रसन्न आणि स्वाभिमानाने मुद्रेने आपल्या अतुल पराक्रमी सवंगडाकडे पाहत आहेत आणि पळसुटा खान धूळ उडवीत पळतोय असे दृश्य पुरंदर गडाखाली दिसत होते. आता धावपळ आणि धावता धावता चकमकी झडू लागल्या. महाराजांच्या लोकांनी अत्यंत चिवटपणाने, आत्मविश्वासाने आणि कमालीच्या दिलाविरीने आपल्या अनेक पट मोठ्या फौजेला लोळावले. खानाचे मुठभर लोक फक्त जिवंत गेले. फत्तेखान आपले धुळीने माखलेले ते तोंड खाली घालून विजापुराकडे पळत सुटला. लढाईचे सेनापतित्व राजांकडेच होते. फत्तेखानाचा जंगी पराभव झाला दिनांक 8 ऑगस्ट 1648 नंतर. आणि तरीही पळत्या शत्रूंचा पाठलाग मराठे करीतच होते. पुरंदरापासून मोकळ्या मैदानावर पाठलाग पांगत गेला आणि बाजी पासलकर व कावजी मल्हार खासनीस धावत्या शत्रूच्या मागे लागले होते. सासवडपर्यंत झटापट गेली आणि बाजी पासलकरांची सासवडजवळच गनिमाची हातगाई झुंपली. कावजी मल्हारही त्यात होता आणि घात झाला. बाजी पासलकर ठार झाले. खानाविरुद्ध एवढी मोठी विजयश्री मिळाली, पण अगदी शेवटच्या घटकेने हे काजळाचे गलबोट लागले. दृष्ट लागू नये म्हणूनच का बाजी पासलकर पडले? शिवाजी राजांना अतिशय दुःख झाले. पाठीशी उभा असलेला त्यांचा बळीरामच गेला. राजांवर अगदी आरंभापासून सावली धरणारा हा विशाल वटवृक्ष आकस्मितपणे कोसळला.